सर्वांना सर्वशरणार्थी। आज मी या ठिकाणी लिंगायतांचं वेगळेपण आणि धर्म मान्यतेची गरज या संदर्भाने आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे। बसवण मूर्ती ध्यानक्य मूला, बसवण कीर्ती ज्ञानक्य मूला, बसवा 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 ಎಂಬುದೇ भक्ती काणा, कपिल सिद्ध मल्लिकार्जुन। महात्मा बसवण्णा जगज्योती, विश्वज्योती आणि लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवण्णा। महात्मा बसवण्णाबद्दल शिवयोगी सिद्धरामेश्वर आपल्या या वचनामध्ये म्हणतात की बसवण्णांची मूर्ती ही ध्यानाला मूळ आहे, बसवण्णांची कीर्ती हे ज्ञानाला मूळ आहे आणि बसवा 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 असं म्हणणं हेच भक्तीचं मूळ आहे। याचा अर्थ काय आहे? बसवण्णांची मूर्ती एवढी गोजिरी साजिरी सुंदर अशी आहे की या बसवण्णांच्या मूर्तीरूपी इष्टलिंगाकडे पाहिल्यानंतर ध्यान लागायला सुरुवात होतं। आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की बसवण कीर्ती ज्ञानक्य मूला। बसवण्णांची कीर्ती जर आपण ऐकली, कीर्ती म्हणजे बसवण्णांनी काय 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 केलं हे जर सगळा कार्य जर त्यांचं जाणून घेतलं तर ज्ञान व्हायला सुरुवात होते आणि बसवा 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 असं म्हणणं हे भक्ती व्हायला सुरुवात होतं, असं शिवयोगी सिद्धरामेश्वर आपल्या वचनामध्ये म्हणतात। कपिल सिद्ध मल्लिकार्जुना या त्यांच्या आराध्याला स्मरून हे विधान शिवयोगी सिद्धरामेश्वर करतात आणि म्हणून महात्मा बसवण्णा हे एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व आहे। इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये मंगळवेढा आणि कल्याण या दोन्ही ठिकाणी एक फार मोठी सामाजिक क्रांती झाली आणि त्या क्रांतीचा परिणाम म्हणजेच लिंगायत धर्माची निर्मिती आहे। महात्मा बसवण्णांनी सर्व समाजाला, तत्कालीन समाजाला, त्या सर्व परिस्थितीचं त्यांनी चिंतन केलं आणि सर्वच सामान्य माणसाला कशा पद्धतीने कशा प्रकारे न्याय देता येईल याबद्दलचं चिंतन त्यांनी केलं आणि त्या चिंतनाचं नुसतं चिंतनच नाही तर त्या चिंतनाचं आचरणामध्ये परावर्तित करून प्रत्येकाला समान संधी कशा प्रकारे देता येईल याबद्दलचा विचार त्यांनी मांडला आणि त्यातूनच एक नवीन विचार जो त्यांनी मांडला त्यातून त्यांनी या लिंगायत धर्माची निर्मिती अशी झालेली आहे। आता आजचा माझा विषय आहे लिंगायतांचं वेगळेपण आणि लिंगायत धर्म मान्यतेची गरज। आपण पाहतोय गेल्या 5, 10, 15 वर्षामध्ये, 15 वर्षाखालचा जर काळ पाहिला आपण तर महात्मा बसवण्णा फक्त खुर्चीवरचा फोटो पाहिला की एवढीच बसवण्णांची ओळख होती, बाकी बसवण्णाबद्दल काहीही माहिती नव्हती। परंतु गेल्या 15 वर्षामध्ये अनेक प्रकारचं साहित्य बाहेर आलं, पुस्तकं निघाली, अनेक व्याख्यानं झाली, विविध माध्यमातून महात्मा बसवण्णांबद्दलची माहिती समोर यायला लागली आणि हळूहळू हळूहळू या धर्माबद्दलची माहिती लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये लोक शोधायला लागले आणि त्यातून आपण गेल्या 4-5 वर्षात पाहिलं असेल जो या चळवळीला एक मोठा ब्रेकअप मिळाला तो लिंगायत धर्म मान्यतेचे महामोर्चे। महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जवळजवळ 15-16 मोर्चे या ठिकाणी निघाले आणि त्यामध्ये प्राकर्षानं लिंगायत धर्माची, स्वतंत्र धर्माची मागणी केली गेली। ही मागणी फक्त या 4 वर्षातलीच आहे असं नाही, ही मागणी गेल्या 30, 40, 50 वर्षापासूनची मागणी, पण ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही समोर आली कारण त्याचं असं आहे की त्याचा जो तात्विक बाजू आहे त्या तात्विक बाबीवर विचाराने चिंतन केलं गेलं आणि मग जेव्हा ही मागणी समोर आली, जेव्हा लाखोंचे मोर्चे निघाले
त्यावेळेस काही लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आला की लिंगायत हा धर्म वेगळा कसा काय. आणि म्हणून आज खरं तर माझा विषय असा होता, लिंगायत धर्म मान्यतेची गरज आणि दिशा. परंतु मी जर लिंगायत धर्माबद्दलच्या मान्यतेबद्दल जर बोलायला लागलो तर लोकांना वाटेल की बुवा का बरं आपण लिंगायत आता. आणि म्हणून मला आज विषयामध्ये थोडासा बदल करावा लागला आणि लिंगायतांचं वेगळेपण मला अगोदर सांगावं लागेल. लिंगायत कशा पद्धतीनं वेगळं आहे हे जेव्हा मी सांगेन त्यावेळेस मग लोकांना पटेल की लिंगायत हा स्वतंत्र वेगळा धर्म आहे म्हणून. आता मी एवढ्यावर जर म्हणायला लागलो की लिंगायत धर्म मान्यता मिळाली पाहिजे, लिंगायत धर्म मान्यतेची गरज आहे, तर ऐकणारा सर्वसामान्य माणूस म्हणेल की बाबा का आतापर्यंत जे वाटलं नाही ते आता का वाटणार आहे. तर त्याच्यासाठी अगोदर लिंगायतांची जी काही वेगळेपण आहे, लिंगायत हा कोणते आचरण करतो याबद्दलची मला या ठिकाणी चर्चा करावी लागेल. आणि म्हणून ही करत असताना आपल्या ज्या काही दैनंदिन आचरणातल्या बाबी आहेत, आपले पूर्वज आहेत किंवा आपली जुळी मंडळी आहेत, आपले वडील आहेत, आजोबा आहेत, पणजोबा आहेत, त्या अगोदरचे आहेत, यांचं आचरण काय होतं याबद्दल आपल्याला थोडंसं बारकाईनं लक्ष द्यावं लागेल. भलेही आत्ता काही आमचे आचरण बदललेले आहे, आम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये येऊन काही आचरण आम्ही ज्या समूहामध्ये आलो त्या समूहाप्रमाणे करू लागलो, परंतु मूळ आचरण ही आमच्याकडे होती का याचाही आम्हाला विचार करावा लागेल. आणि हे करत असताना आमच्या जन्मापासून जसं जसं आमचं जीवन प्रणाली पुढे चालेल तर ते अंत्यविधीपर्यंत आम्हाला या ठिकाणी थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. हा सगळा जर आढावा घ्यायचं म्हटलं तर फार मोठी आहे. महात्मा बसवण्णांची सामाजिक क्रांती ही फार मोठी आहे. ही तास दोन तासामध्ये, कालही गाजले सरांनी सांगितलं की तास दोन तासामध्ये हे शक्य होणार नाही. आणि म्हणून त्यांनी तर त्यांच्या व्याख्यानामध्ये फक्त 3च मुद्दे घेतले. आणि म्हणून ही सगळी सामाजिक क्रांती सांगणं शक्य नाहीये. परंतु हे लिंगायतांचं वेगळेपण सांगत असताना जर काही मुद्द्यांचा मी या ठिकाणी उहापोह केला, चर्चा केली, आपणासमोर मुद्दे मांडले, तर मला खात्री आहे आपणाला लिंगायत हा धर्म कसा वेगळा आहे याबद्दल आपल्याला विचार करता येईल. म्हणून आपणा सर्वांना माहित आहे की मी बसवदर्शिका नावाचं दिनदर्शिका कॅलेंडर गेल्या 12 वर्षामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी सांगण्याचा उद्देश असा आहे त्याचा की लिंगायतांचे धर्मसंस्कार हे विशेषांक मी 2016ला काढलेला होता. आणि या 2016च्या बसवदर्शिका विशेषांकामध्ये जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 12ही महिन्यामध्ये लिंगायतांचे कोणते संस्कार कशा पद्धतीने वेगवेगळे आहेत हे त्या प्रत्येक पेजवर दिलेलं आहे. म्हणजे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 12 महिन्याच्या पेजेसमध्ये 16 संस्कार हे लिंगायतांचे वेगळे कसे आहेत हे दिलेलं आहे. आणि म्हणून आताही जर आपल्याला कुठं ते उपलब्ध झालं तर ते पाहता येईल किंवा त्याही पेक्षा मी त्याचा या ठिकाणी थोडक्यात उहापोह करणार आहे एक 5-10 मिनिटांमध्ये. आणि मग आपल्याला लिंगायत धर्म मान्यता संविधानिक कशा प्रकारे आहे याच्याही बद्दलची चर्चा करायची. आणि म्हणून हे होत असताना मी या ठिकाणी आपणापुढे मांडू इच्छितो की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, तर त्याचे आचरण सुद्धा वेगळे. याची अगदी मी थोडक्यामध्ये आपणासमोर चर्चा करणार आहे. पहिला संस्कार आहे गर्भसंस्कार आहे. 8व्या महिन्यामध्ये आपल्याकडे एक म्हण आहे की पोटाला लिंग बांधणे. याचा अर्थ जेव्हा स्त्रीच्या गर्भामध्ये गर्भाची वाढ परिपूर्ण होते 8व्या महिन्यामध्ये, त्यावेळेस त्या गर्भाला लिंग प्रदान केला जातो. आणि तो प्रदान केलेला लिंग आईच्या गळ्यातील शिवदोऱ्याला बांधून आई त्याची पूजा करत असते. आणि जेव्हा त्या बालकाचा जन्म होतो त्यावेळेस आपल्याकडे आजही पहा की शक्यतो
त्या बालकाचा जन्म हा आईच्या माहेरी होतो. माहेरी झाल्यानंतर पहिला जंगम माणूस की मूल झालं का मुलगी झाली हा निरोप देण्याबरोबरच तिकडून लिंग आणण्याचा म्हणजे लिंग आणायला जातो आणि तो आणलेला लिंग त्याच्या पाळण्याला बांधला जातो आणि जसजसं मूल मोठं होऊन रांगायला लागेल तसं त्याच्या ते गळ्यात बांधलं जातं. आणि अशा पद्धतीनं हा पहिला संस्कार आमचा गर्भधारणेचा आहे आणि दुसरा संस्कार हा लिंगधारणेचा आहे. त्यानंतर त्याचं नामकरण वगैरे होतं, मूल मोठं होतं आणि मूल जसजसं मोठं झालं की मूल मोठं झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये ज्ञानोदय झाला पाहिजे, ज्ञानाचा उदय झाला पाहिजे. आता ज्ञानाचा उदय होण्यासाठी आम्ही तर सर्वच जण त्याला त्या शाळेमध्ये, बालवाडीमध्ये, नर्सरीमध्ये, स्कूलमध्ये टाकत असतो, परंतु माझ्या धर्माचा ज्ञानोदय त्याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून पालकांनी त्याला ज्ञान देण्यासाठी म्हणून जो त्याच्यामध्ये गळ्यामध्ये लिंग आहे त्याला इष्टलिंग दीक्षा हा तिसरा संस्कार दिला जातो. बघा, मी बारकाईने या संस्काराबद्दल आपल्याशी चर्चा करतोय. आम्ही लिंगायत आहेत, मी याच्यानंतर आपणाशी वेगळी चर्चा करणार आहे, परंतु हे संस्कार आपण बारकाईने पहा की जे इतर कुणामध्येही हे संस्कार दिसत नाही. हे लिंगायतांचे संस्कार आहेत आणि म्हणून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यानंतर चौथा संस्कार आहे की आता मूल मोठं होतं, मूल किंवा मुलगा मुलगी यानंतर पुढच्या संस्काराला जात असताना साखरपुड्याचा किंवा त्याचा विवाह जुळवण्याचा एक संस्कार असतो. आणि या संस्कारामध्ये जंगममूर्ती काय करतात, ठीक आहे, बाकी तर आता तुमचं बोलणी चालणी सगळं झाल्यानंतर साखर वगैरे खाणे हा तर प्रकार सगळीकडेच असतो, पण माझ्या लिंगायतामध्ये काय फरक आहे तर जंगममूर्तीने भावोदक तयार करायचं आणि त्या नववधू आणि वरांच्या तिथं जे कोणी असतील त्यांच्या डोक्यावर ते शिंपडायचं आहे. आणि मग त्यानंतर त्यांना ते रुद्राक्ष बंधन बांधलं जातं, वधूवरांचं नाव लिहिलं जातं, आपण पत्रिका तयार करणे म्हणतो. त्यानंतर पुढचा संस्कार आहे की कल्याण महोत्सवाचा. आता कल्याण महोत्सव सगळीकडं हे सगळं डिजिटल युग आहे आणि बरेच संस्कार आपल्याला माहित आहेत की आपले रेग्युलरचे संस्कार असून सुद्धा काही संस्कार हे टीव्हीमध्ये पाहून किंवा सोशल मीडियामध्ये पाहून काही थोडे 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 बदल होत चालले, परंतु मूळ संस्कार काय आहे हेही पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून लिंगायतामध्ये विवाह संस्कारालाच विवाह संस्कार नाही तर कल्याण महोत्सव आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये पाहिला असेल आपण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण महोत्सव या ठिकाणी होत आहे. मग कल्याण महोत्सवाचं वेगळेपण काय आहे? बाकी तर लग्न आपण सगळे पाहतोच. कल्याण महोत्सवामध्ये जसं वधूला मंगळसूत्र बांधलं जातं तसं वराला सुद्धा रुद्राक्ष बंधन बांधलं जातं, वचन गाठोडं बांधलं जातं, वचनाची प्रतिज्ञा केली जाते. आता ह्या सगळ्याच गोष्टी जर मी सांगत बसलो या ठिकाणी, वचनाची प्रतिज्ञा कोणती आहे, वचन गाठोडं कसं बांधायचं, तर तो वेळ भरपूर जाईल या ठिकाणी. म्हणून मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलंय की आजही आपण 2016चा बसवदर्शिका विशेषांक, लिंगायतांचे धर्मसंस्कार विशेषांक जर पाहिला तर या सर्व बाबींची आपल्याला या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी मिळेल. याही उपर मी आणखी 2 पुस्तकं सांगेन. निजाचरण नावाचं पुस्तक आहे, आणखी एक लिंगायतांचे संस्कार म्हणून माती महादेवींचं एक पुस्तक आहे. हे सगळं आपण पाहायचं आहे. मी नेहमी काय म्हणतो की मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगेन तर मी अपुरा पडेल, परंतु जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस नक्कीच परिपूर्ण रीतीनं आपण ती जाणून घ्या. म्हणून जिज्ञासा जागृत झाल्यानंतर माणसामध्ये ज्ञानोदय निर्माण होतो, ज्ञानोदय होतो. आणि म्हणून तर हे त्यानंतरचा संस्कार आहे कल्याण महोत्सव. कल्याण महोत्सवामध्ये बघा, मी परत एकदा थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो. रुद्राक्ष बंधन, रुद्राक्ष धारण आहे, वचन गाठोडा आहे, वचन प्रतिज्ञा आहे, हार विनिमय आहे. हार तर आपण सगळीकडेच घालतो. आता इथं हार विनिमय झाल्यानंतर मंगल आरती आहे. आपण पाहिला असेल किंवा पाहिलं नसेल तर जरूर एखादं कल्याण महोत्सव आपण अटेंड करावा, बारकाईनं पहावा. हार मंगल आरती आहे म्हणजे वधूवरांना, कारण त्या दिवशी आपण म्हणतो नवर देव,
हे दोनही देव आहेत त्या दिवशी. आणि या देवांची आरती सुद्धा होते, मंगल आरती होते. आणि ती झाल्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी होते. नॉट अक्षदा, लिंगायतामध्ये अक्षदा नाहीये, पुष्पवृष्टी होते. कारण देवावर नेहमी पुष्पच वृष्टी होते. आपण टीव्ही मध्ये सुद्धा मालिकेमध्ये पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा आकाशातून देव अक्षदा कधी टाकलेला आपण पाहिला नाही, पुष्पवृष्टी केलेली पाहिजे. आणि त्यामध्ये दुसरा एक उद्देश असा आहे की अन्नधान्याची नासाडी होऊ नये. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिंगायत हा अत्यंत वैज्ञानिक असा धर्म आहे. कुठल्याच बाबीमध्ये अवडंबर अंधश्रद्धा या ठिकाणी नाहीये. एखादी गोष्ट मला जर कळली नसेल तर मी त्याला अंधश्रद्धा म्हणेन. उदाहरणामध्ये आमचं बऱ्याचदा असं होतं की इष्टलिंगाबद्दल लोक म्हणतात, ज्यांना माहीत नाही ते लोक म्हणतात की बाबा मग हे इष्टलिंग काय आहे तुमचं, हे देवाचं किंवा अंधश्रद्धेचं प्रतीक नाही का. तर महात्मा बसवण्णाबद्दल नेहमी एक म्हटलं जातं की महात्मा बसवण्णा हे अष्टावधानी होते. म्हणजे अनेक अँगलनं त्यांनी विचार केला आहे. महात्मा बसवण्णांनी देव नाकारलेला नाहीये. देवाची जी शिव, सत्यम शिवम सुंदरम, कशाला म्हणतो आपण? सत्य म्हणजे खरं, सुंदर म्हणजे सुंदर तर माहिती आपल्याला. पण शिव म्हणजे काय? तर शिव म्हणजे पावित्र्य, श्रेष्ठत्व. आणि हे त्यांनी नाकारलेलं आहे. मग हा शिव बसवण्णांनी नाकारलेला नाहीये. निर्गुण निराकार विश्वाचं प्रतीक म्हणून शिव त्यांनी स्वीकारलेला आहे. देव त्यांनी नाकारलेला नाही. पण ज्या देवातून माझं शोषण होतंय, माझं अनेक प्रकारचं नुकसान होतंय किंवा माझी लूट होते, हे असं सगळं नाकारलं आणि त्यांनी देव हा स्वतःच्या गळ्यामध्ये दिला. म्हणजे जेव्हा ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला त्याची साधना अर्चना करता आली पाहिजे. देवाची त्यांनी फक्त जागा बदलली. देव कुठेतरी डोंगरावर आहे, तिथं मला जायचंय, या सगळ्या बाबी टाळण्यासाठी म्हणून देव स्वतःच्या गळ्यात दिला आणि त्या देवाची जागा बदलली ते. आणि म्हणून अशा पद्धतीनं मग हा मंगल आरती झाली, पुष्पवृष्टी झाली आणि शेवटी महाप्रसाद तर सगळीकडेच होतो. मी आता आलोय कल्याण महोत्सवाकडे. आता मला पुढे जायचं. यानंतर पुढचा संस्कार आहे नववधूचा गृहप्रवेश. हा सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने आहे. मी त्याचं विश्लेषण फार करणार नाही कारण मला पुढच्या विषयावर जायचं. आणि त्यानंतर मग मुलीला पाठवणं असेल, मुलीला सासरी घेऊन येणं असेल, हे सुद्धा छोटे मोठे संस्कार अगदी बारकाईनं. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जेव्हा मी हे दिनदर्शिका कॅलेंडर काढलं, लोकांच्या हातात गेलं, त्यावेळेस मला प्रामाणिकपणे काही आमच्या जंगम बांधवांनी, हे अशा संस्कार करणाऱ्यांनी मला आवर्जून भेटून सांगितलं की आम्हाला हे बाकी माहीत नव्हतं म्हणून आम्ही हे सगळं करत होतो. हे आम्हाला माझ्याकडून बऱ्याच जणांनी कॅलेंडर मागून नेलं आणि सर म्हणले हे एवढं चांगलं आहे, आम्ही सुद्धा अशा प्रकारचे संस्कार करूया. पण मित्र, 1 वर्ष कॅलेंडर निघालं, पुढच्या वर्षी काय करायचं, तिसऱ्या वर्षी काय करायचं. म्हणजे याला एक सिस्टीम जी लागते, याला नेहमी जे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, तर ते कुठेतरी कमी पडतंय. आणि म्हणून हे पुन्हा 1 वर्ष झालं, दुसरे वर्षी मग पुन्हा चला आता माहित नाही तर चला मागच्या संस्काराप्रमाणे आपण चालूया, हे अशा प्रकारे होते. आणि म्हणून याही बद्दल मी आणखी पुढे बोलणार आहे. पण त्याच्यानंतर काय होतं, पुढचा संस्कार आहे आमचा तो डोहाळ जेवणाचा. आता डोहाळ जेवणाचा संस्कार वेगळ्या पद्धतीचा आहे. लिंगायतांचं जे आचरण आहे त्यातले पदार्थ सुद्धा जर आपण पाहिले तर हे सगळे, आता आपण पाहतो पदार्थ फार वेगळे पदार्थ आलेत आमच्याकडे. पण लिंगायतांचे जर पदार्थ असतील, आजही गव्हाची खीर, हुग्गी, ती आंबील, तो खिचडा, हे पदार्थ कुठले आहेत मला सांगा. आणि हे एवढे पोषक आणि पौष्टिक पदार्थ आहेत, कुठल्याच रोगाला आतमध्ये एंट्री न देणारे हे पदार्थ आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं डोहाळ जेवण त्या नववधूच्या किंवा त्या महिलेच्या शरीरामध्ये ते गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं डोहाळ जेवण आहे. त्यानंतर पुन्हा पाळण्याचा प्रोग्राम आहे. समजा मूल जन्मलं, त्यानंतर त्या मुलाचा पाळणा कसा घालायचा, त्याचं नामकरण आहे, कशा प्रकारचं नामकरण करायचंय, जावळ काढणे आहे, ही जावळ काढणे कशा प्रकारचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल की आता पुढच्या संस्कारामध्ये पुन्हा आणखी भूमिपूजनाचे सुद्धा संस्कार आहे, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे.
आता मला दुसऱ्या एका ह्याच्यावर यायचंय. त्यानंतर दुकान पूजेचा पण संस्कार आहे. आता शेवटी मी येतो, गृहप्रवेशाचा पण संस्कार आहे. आपल्याला मी आनंदानं अगदी सांगू इच्छितो की आत्ताच मी माझ्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला. कमी लोकांना पाहिलं असेल, परंतु फेसबुक लाईव्ह केलं होतं. आमचे या ठिकाणचे क्रियामूर्ती आदरणीय सदाशिवराव पाटील साहेब यांनी अक्षरशः ते बाहेरगावी होते, पण मी त्यांना म्हणालो की बाबा मला या पद्धतीने हे करायचंय. आणि मित्र, मला तर माहिती आहे मी हे करणार आहे, परंतु माझी इच्छा अशी असते की जे जे आपणाशी ठावे, जे आपल्याला माहित आहे ते आपण दुसऱ्यांना सुद्धा सांगावं. महात्मा बसवण्णांचं वचन आहे की कावळ्या किंवा कोंबड्याला एखादी जर गुटी दिसली तर तो पटकन कावकाव करून आपल्या जातभाईला बोलावं. म्हणजे मला जे मिळाले ते दुसऱ्यांना सांगावं. कावळ्याचं सुद्धा तसंच आहे. तर तशा प्रकारचं आपण हे सांगावं म्हणून मी या ठिकाणी गृहप्रवेशाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केला. ज्यांनी ज्यांनी पाहिला तो, कारण कोरोनाचा काळ होता, मी जास्त लोकांना बोलू पण शकलो नाही, परंतु फेसबुक लाईव्ह मात्र माझ्या मित्रांनी, आमच्या राघव साहेबांनी वगैरे, शिवा गुजर साहेबांनी केलं आणि ते आजही आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. ते आणखीही ते करण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम सुद्धा अगदी आपल्याला या ठिकाणी करता येईल, किंवा तो आहे लिंगायतामध्ये. आणि हे सगळे, मी परत एकदा सांगतो, हे सगळे वेगळ्या प्रकारचे आहेत आणि म्हणूनही आमचा हा लिंगायत हा धर्म वेगळा आहे. मी एवढंच सांगून थांबत नाही. आता पुढच्या संस्काराकडे येतो, तो आहे अंत्यसंस्कार. बघा, आपल्याला माहित आहे की लिंगायतांचा अंत्यसंस्कार हा वेगळा आहे. वेगळा म्हणजे अगदी वेगळा आहे. फक्त जमिनीमध्ये पुरतात म्हणून असाच नाही, तर तो एका वेगळ्या पद्धतीने पुरतात. त्याला असं म्हणजे जमिनीच्या आतमध्ये दिवळी करून मध्ये बसवलं जातं आणि बसवून त्यांच्या हातामध्ये इष्टलिंग जो त्यांनी जीवनभर जन्मभर गळ्यामध्ये सांभाळलेला आहे तो असाच नाही सोडायचा. तर शेवटी सुद्धा जाताना तसाच हातामध्ये इष्टलिंग देऊन त्यांना त्या ठिकाणी बसवलं जातं आणि तो अंत्यसंस्कार केला जातो. आता या सर्व बाबीचा जर आपण विचार केला बारकाईनं, तर लिंगायत हा कशा पद्धतीने वेगळा आहे याची आपल्याला मी 100% म्हणणार नाही, एक 40-50% कल्पना येईल. आता या 40-50% आम्ही धर्म मागायला जाणार का, काय आमचं विश्लेषण आहे. तर याही पुढे जाऊन आता आम्हाला थोडंसं आमच्या इतिहासाकडे जावं लागेल. आमचा जो इतिहास आहे हे वेगळे पण तर झालं, परंतु आमचा जो इतिहास आहे लिंगायतांचा, आणि मी सांगू का, कुठलीही बाब फक्त कुठल्या तरी फायद्यासाठी किंवा सोयी सुविधा मिळणार आहेत याच्यासाठी नसते. आमची अस्मिता सुद्धा अत्यंत महत्वाची. आम्ही कोण आहेत, आमचं आयडेंटिफिकेशन सुद्धा टिकलं पाहिजे. समजा आम्ही आहेत, परंतु असेच वाहत 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 जर दुसरीकडे जात गेलो, मला फार परवाच्या काही घटनामुळं खंत म्हणायला वाटते की ठीक आहे, मी सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये वाढलेला आहे. मला मध्यंतरी ऐकण्यात आलं की बाबा आम्ही वीरशैव आहोत. इथपर्यंत कसं तरी वाटत होतं, आहेत नाहीत बघूया, परंतु लिंगायतांचा इतिहास, लिंगायतांचं आचरण, लिंगायतांची सर्वच बाबी समोर येत असताना यावर हे होत होतं. परंतु आता काही आमच्या कशा पद्धतीनं जाणकार म्हणावं, कशा पद्धतीनं गुरु म्हणावं माहीत नाही, परंतु या लोकांनी अतिशय वेगळं विधान केलं. त्यांनी चक्क सांगून टाकलं, आजपर्यंत ज्यांनी आम्हाला वीरशैव 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 म्हणायला लावलं, त्यांनी आता सांगून टाकलं चक्क की आता आम्ही वीरशैव नाहीत. मित्र, ह्यांच्याच मनावर का आम्ही काय आहेत काय नाही, आणि ह्यांचं तर काहीच फिक्स नाही. म्हणून आम्हाला दुसऱ्यांनी कोणीच सांगू नये आम्ही कोण आहेत, आम्ही काय आहेत ते. आता आम्हालाच ठरवावं लागेल की आम्ही कोण आहे. मी आपणाशी बोलताना म्हणालो, मी या ठिकाणी तासभर सांगेन किंवा 8 दिवस लोक सांगतील, सगळे सांगतील. हे सांगतील फक्त आपल्याला सुरुवात करण्यासाठी, परंतु यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती ही आपण स्वतः मिळवायची आहे. जेव्हा आपण जिज्ञासेनं स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती करेक्ट मिळवतो आपण. कारण ठीक आहे, कोणीतरी चांगलं सांगेल मला, योग्य बी सांगेल, परंतु खूप लोक अयोग्य, चुकीचं किंबहुना त्यांच्या फायद्याचं सांगण्याची शक्यता आहे.
म्हणून असं उठसूट कुणाचं तरी ऐकून आपण त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आजही आपणाला हात जोडून विनंती करेन, अनेक प्रकारची पुस्तकं, अनेक प्रकारचं साहित्य आलेलं आहे. साहित्य वाचा, समजून घ्या आणि त्या पद्धतीनं. पण कोणीतरी म्हणतंय यावर आपण जाण्यापेक्षा, कारण एवढ्या पद्धतीने हे सगळं खोट्याचा प्रपंच एवढा सगळा चाललेला आहे, जात आहे, आणि म्हणून आपण स्वतःही या बाबी समजून घ्यावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करणार आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महात्मा बसवण्णांचं वचन साहित्य. 3 गोष्टी, बेसिक गोष्टी आहेत लिंगायत धर्मामध्ये. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला माहित आहे. महात्मा बसवण्णा, बसवादी शरणगण, शरणी, हे जर सगळं पाहिलं, मी याच्यासाठीच म्हणालो की आता सांगितलेल्या गोष्टी फक्त 40%, त्यापेक्षाही कमी असतील, परंतु या जर गोष्टी आपण समजून घेतल्या तर ही कशा पद्धतीने वेगळ्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. ज्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा कुठलाच अधिकार नव्हता, त्यावेळेस बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये 770 शरणांपैकी 70 महिला शरणी होत्या आणि त्यातल्या 33 महिलांनी वचनांची रचना केलेली आहे. आजही जर ती आपण वचनं वाचली तर आपल्याला एवढ्या श्रेष्ठ दर्जाचं तत्वज्ञान महिलांनी त्या काळामध्ये मिळवलेलं आहे. आणि ही महिलांची समता जी आहे, महिलांचा जो समानतेचा जो हे आहे, तो फक्त बसवण्णांनी दिलेला आहे. त्याच्या पुढे हे आणखी पूर्ण हे होत गेला. पण हे अशा प्रकारचं आपल्याला अक्का महादेवी माहित आहे. अक्का महादेवी एवढ्या श्रेष्ठ दर्जाची शरणी होती, म्हणजे महिलांना कमकुवत आहे, महिला तुच्छ आहे, अशा प्रकारची अनेक विधानं आपण साहित्यामध्ये किंवा या ह्याच्यामध्ये वाचलेली आहेत, अनेक पंथामध्ये ह्याच्यामध्ये. परंतु बसवण्णांनी किती श्रेष्ठत्व स्थान दिले होतं महिलांना हे आपल्या अनेक वचनामधून लक्षात येईल. पण अक्का महादेवी ही किती परफेक्ट होती. आजही आपल्याला वाटतं की अनेक स्त्रीवादी चळवळीमध्ये म्हणतात की स्त्रियांना संधी दिली पाहिजे. आणि कोण द्यायची संधी? संधी द्यायची नाही तर संधी त्यांनी घ्यायची. संधी देण्यासाठी त्यांना आपला तो सपोर्ट असला पाहिजे, परंतु त्यांनी ती घेतली सुद्धा पाहिजे. अक्का महादेवी कशी घेते बघा एका वचनामध्ये. अक्का महादेवी म्हणते आपल्या वचनामध्ये, फुंकीन मी रणशिंग स्त्री नच अबला अन ही दीन. ती म्हणते मी रणशिंग फुंकीन, स्त्री ही काही अबला नाही, दीन नाही. हिनवू नका स्त्रीला, समजून हीन. स्त्रीला हीन असं समजू नका. बंधूनो लक्षात ठेवा, मी ही पुरुषासम घालीन कासोटा धैर्याचा, धारण करीन कवच स्वाभिमानाचा, लावीन तिलक शिवप्रेमाचा. अक्का महादेवी म्हणते. आता मला सांगा, हे वचन, ही लिंगायतांची शरणी, ही लिंगायतांचं वेगळे पण नाही का? ही समता कुठल्या पंथामध्ये, कुठल्या धर्मामध्ये? चला मागच्या शतकानुशतक ठीक आहे, आज अगदी महिलांच्या पुरुषांच्या बरोबरीनं नाही तर पुरुषांच्या पुढेही गेल्या महिला. आजचा काळ, त्याला आमच्या महात्मा फुलेंचं, सावित्रीबाईंचं पण योगदान फार मोठं आहे. हे आजचा काळ आहे. परंतु त्या काळामध्ये, आणि म्हणून मग अशा प्रकारची शरणी निर्माण करणारा, स्त्रीला एवढं समतेचं स्थान देणारा, स्त्रीचा एवढा आलम प्रभुदेव एका वचनामध्ये म्हणतात किंवा सिद्धरामेश्वरी म्हणतात की स्त्री ही काही आशा नाही, स्त्री ही हीन नाहीये, तर ती स्त्री ही प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुना. सिद्धरामेश्वर स्त्रीला प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुन म्हणजे देवाची उपमा देतात. आणि बाकी इकडे काय दिलं जातं की स्त्री तर ही स्वातंत्र्य देण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये. तिला लहानपणी वडिलांनी सांभाळलं पाहिजे, तरुणपणी पतीनं सांभाळलं पाहिजे आणि मोठेपणी मुलानं सांभाळलं पाहिजे. म्हणजे तिला काही अस्तित्वच नाहीये. म्हणजे हे अशा प्रकारचा हा प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये लिंगायत धर्म हा वेगळा आहे. आता हा झाला भाग. मी आपल्यास म्हणालो की आता आपल्याला थोडंसं ऐतिहासिक स्वरूपामध्ये जायचं, इतिहासामध्ये जायचं. 1871 पासून 1931 पर्यंत ज्या काही अधूनमधून लिंगायतांच्या म्हणजे या राष्ट्राच्या जनगणना झाल्या, हा इंग्रजांच्या काळातला पारतंत्र्याचा काळ आहे.
मद्रास प्रांताची जनगणना झाली, म्हैसूर प्रांताची जनगणना झाली, त्यामध्ये लिंगायत या नावानं जनगणनेची आकडेवारी आहे. पुढे ती बंद झाली. त्यावेळेसचा जर आपण इतिहास पाहिला, मी आता आपल्याला या ठिकाणी एक पुस्तक दाखवू इच्छितो. हे आपल्याला पुस्तक दिसते, लिंगायत धर्म आणि जनगणना. आता जनगणना हा वेगळा पार्ट आहे, मी याच्यातल्या जनगणनेवर जाणार नाही. मी या ठिकाणी जाईन फक्त लिंगायत धर्म या विषयावर. आता याचा जर आपण विचार केला तर या पुस्तकामध्ये आपण वाचू शकता. अगदी छोटं पुस्तक आहे, हजारो प्रती. खरं तर आमचा उद्देश असा लाखो प्रती करायचा. लाखो प्रती हे अगदी 2 रुपयाचं 5 रुपयाचं पुस्तक आहे. कुठेही आपल्याला फ्री सुद्धा, फुकट सुद्धा, कुठल्या कार्यक्रमामध्ये भेट म्हणून सुद्धा मिळेल. मिळाल्यानंतर फक्त एवढं छोटं पुस्तक आहे, ह्याला काय वाचायचं असं म्हणू नका. तर यातले काही मुद्दे खरेच समजून असा मी वाचा असं म्हणणार नाही. फक्त तुम्ही वाचा, खरे आहेत की खोटे तुम्ही ठरवा, पण वाचा जरूर. मी एवढं आत्मविश्वासानं का सांगतोय की याच्यामध्ये तेवढा दम आहे मित्रांनो. खोटं साहित्य घेऊन जास्त काळ टिकत नसते साहित्य, आणि म्हणून आम्ही म्हणतो की या साहित्याकडे वाचा, थोडंसं समजून घ्या. परंतु वाचायचं नाही आणि काहीतरी आपला जो गैरसमज अगोदरचा आहे किंवा कोणीतरी करून दिलेला आहे त्याच्यावर जर मी हे सगळं बोलायचं म्हटलं तर त्याला कोणी रोखू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की लिंगायत धर्मातील जन्मापासून मृत्यूपर्यंतचे संस्कार वेगळे आहेत, हे पूर्णतः वेगळे. लिंगायत धर्मामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा पंथाचा व्यक्ती हा लिंगायत धर्म स्वीकारू शकतो. आपल्याला माहित आहे, ज्यानं लिंग धारण केला तो लिंगायत झाला. आणि म्हणून या बसव कल्याणच्या भूमीमध्ये अनेक प्रांतामधून, अनेक देशामधून, अनेक भाषा बोलणारी ज्ञानाच्या जिज्ञासेनं लोक या ठिकाणी आली आणि त्यांनी या धर्मामध्ये, बघा लोक म्हणतात की कुठं स्थापन केला धर्म. अरे बाबा, धर्म हा स्थापन केला जात नसतो. असं काही एखादा टेंट मारून, मंडप ठोकून, स्पीकर लावून, माईक लावून बसवून आणि या मी धर्म स्थापन करलेला असा म्हणून धर्म स्थापन होत नसतो. धर्म याचा अर्थ आहे धारणा. कोणी म्हणलं असेल की धर्म हा, बघा आजकाल धर्माबद्दलचं जे काही अवडंबर माजलंय त्याला कुठलाही सुशिक्षित माणूस या धर्मापासून दूर राहू असं म्हणतो. परंतु तो धर्माला कंटाळलेला नसतो. तो त्या धर्मातल्या अवडंबराला, त्या कर्मकांडाला कंटाळलेला असतो आणि तो म्हणतो की नकोच रे बाबा असा धर्म. मला आठवतंय की असला सगळ्या कर्मकांड, रूढी, परंपरा सगळा गोंधळ घालणारा धर्म असण्यापेक्षा तो निधर्मी म्हणून घेणारे लोक बरेचसे. परंतु मित्र हो, धर्म याचा अर्थ धारणा आहे. ज्या विचाराच्या, तत्वाच्या काही धारणा असतात आणि धर्माचा उद्देश हा त्या धर्मातल्या अनुयायाचं, त्या माणसाचं कल्याण हे असलं पाहिजे. माणसासाठी धर्म असतो, धर्मासाठी माणूस नसतो. परंतु आज काय पाहतो आपण, त्या धर्मकांडासाठी माणसांचे किंवा अनेकांचे बळी दिले जातात. दयेविना धर्म तो कोणता, दया असावी सकळ प्राणी मात्रा ठाई. दया हेच धर्माचे मूळ, न आवडे कुडल संगम देवाला, दयेविन कुळ. असा धर्म कुणाला नको आहे मला सांगा. धर्मामध्ये दया असलीच पाहिजे. दया नसलेला धर्म असूच शकत नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून तुम्ही, ठीक आहे, पण त्या धर्माचं नाव घेऊ नका. कोंबडा कापा, बकरा कापा, खाण्यासाठी कापा रे बाबा, तुमचं ते तुम्ही बघा. परंतु धर्माला का बदनाम करता, धर्माच्या नावानं का? आणि म्हणून अशा प्रकारचं प्रत्येक वचन युनिक आहे, प्रत्येक वचन वेगळं आहे. आणि म्हणून मी पुन्हा 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 सांगतो की अशा प्रकारचा हा धर्म नक्कीच इतर बाकीच्या धर्मापेक्षा वेगळा आहे. आता एक असं थोडंसं हे लागले की आम्ही जेव्हा धर्म म्हणायला जातो ना त्यावेळेस काही ठेकेदार, राष्ट्राचे, धर्माचे तर असतातच, काही राष्ट्राचे पण ठेकेदार आहे. ते राष्ट्राचे ठेकेदार आम्हाला म्हणतात की अरे तुम्ही धर्म वेगळा म्हणता म्हणजे काय, तुम्ही राष्ट्रद्रोही झाला, तुम्ही देशद्रोही झाला. कोण म्हणाल? धर्म अनेक असू शकतात ना.
त्याच्यामुळे राष्ट्रनिष्ठेमध्ये कुठेही कमतरता येत नाही. कारण कुठल्याही धर्माचा माणूस असला तो राष्ट्रानं भारतीयच आहे ना. कोण म्हणाल एखादा धर्म वेगळा झाला म्हणजे, आणि जो तुम्ही म्हणता तो धर्म म्हणजे राष्ट्रीय आहे हे तरी कोण म्हणाल? मी उदाहरण देऊ का? एक धर्म अनेक असू शकतात, पण राष्ट्राची निष्ठा एकच असणार आहे, प्रत्येकाची असणार आहे. या राष्ट्रातला कोणही कुठल्याही धर्माचा माणूस असेल तो पूर्ण आणि पूर्णतः राष्ट्रीयत्वानं भारतीयच आहे. त्याला नो एक्सक्यूज तिथं नाहीच आहे, तोच आहे. आमच्याकडं अनेक पक्ष आहेत, त्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, त्या पक्षांची तत्वही वेगळी आहेत. पक्ष वेगळा आहे म्हणून का कोणी राष्ट्रद्रोही आहे, आणि पक्ष वेगळा आहे म्हणून का कोणी राष्ट्रप्रेमी आहे? अजिबात नाही. अगदी त्याच पद्धतीनं या राष्ट्रामध्ये अनेक धर्म असू शकतात, परंतु राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम ही कुठल्याही अर्थानं वेगळं असू शकत नाही. आणि म्हणून तो एक बरेच जर काही स्वतःच्या ह्याच्यानं मुद्दा लावतात तो, कारण आमच्या प्रत्येक मोर्चामधली घोषणाच होती की भारत देशा जय बसवेशा. हे फक्त लिंगायताची आमचीच आहे असं नाही, प्रत्येक धर्माचा, कुठल्याही धर्माचा असेल तो भारत देशाची प्रामाणिकच आहे. आता मीच माझ्या मनाने ठरवायचं की कोण प्रामाणिक आहे कोण प्रामाणिक नाही, तर तो त्याचा पार्ट आहे, त्याला काही बाकी विषय तो नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे मोर्चे झाले, त्या मोर्चाचे आता आपण सगळेच जण साक्षीदार आहात. मी एका वाक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, मीही त्यातला अनुभव घेतलेला आहे, की आमच्या धर्ममान्यतेचे एवढे लाखोचे मोर्चे निघाले. या मोर्चाला किंवा आमच्या धर्ममान्यतेला एकानंही कुणी विरोध केलेला नाही मित्र. उलट प्रत्येकाने आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले. अनेक धर्मांनी सुद्धा आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले, अनेक संघटनांनी सुद्धा पाठिंब्याचे पत्र दिले, अनेक लोकप्रतिनिधींनी दिले. कारण हे का दिले पाठिंब्याचे पत्र? कारण यातून दुसऱ्या कुणाचंच आम्ही नुकसान करत नाहीये. थोडासा मागे जातो, मला त्या विषयावर जायचं नाही, परंतु या ठिकाणी त्याचा उद्देश म्हणजे चर्चा होणं गरजेचे आहे म्हणून जातो. मी म्हणालो की धर्ममान्यता मागत असताना आम्हाला कुणाचाही विरोध अजिबात नाही. सगळे धर्मीय, कुणीही धर्मीयानं आम्हाला पाठिंबा दिला आणि तो मागणं आमचा हक्क आहे. परंतु विरोध कुठं होऊ शकतो थोडंसं मी चर्चा करेन आपणाशी. कुठं होऊ शकतो की जर मी, तो आजचा विषय नाहीये माझा, फक्त या मुद्द्याच्या संदर्भाने आलेलं म्हणून मी 2 वाक्यामध्ये बोलतो. जर मी आरक्षण मागत असेल तर माझ्या बाजूच्या समुदायाचा, पंथाचा मला विरोध होण्याची शक्यता आहे. का बरं? कारण तो त्या कॅटेगरीमध्ये आहे आणि हे जर मध्ये घुसला आणखी परत तर त्याचा वाटा कमी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ मी लिंगायतांचं आरक्षण नाकारतोय अशातला पण पार्ट नाही, मी त्याच्यावर बोलणारच नाही. पण मी धर्ममान्यतेशी तुलना करत असताना मी हे बोलतोय की मला धर्ममान्यता मिळत असताना कुणाचाही विरोध असायची गरज नाहीये. पण काही जे अपमतलबी लोक आहेत त्यांचा मात्र विरोध असू शकतो आणि त्याला तर मग विषयच नाही त्याचा. परंतु कुठल्याही सनदशीर माणसाचा धर्ममान्यतेला विरोध असू शकत नाही. आपल्याला माहित आहे की जैन, शीख, बौद्ध, लिंगायत हे भारतीय धर्म आहेत. या स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर या सर्व धर्मांची वेगळी गणना व्हायची. स्वातंत्र्याच्या काळामध्ये हे सर्व धर्म हिंदू या शब्दामध्ये इन्क्लूड केले गेले, तसा तो लिंगायतही केला गेला. परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पहा इतिहास काढून, त्यानंतरच्या काळामध्ये शीख धर्मीयांनी स्वतःची धर्ममान्यता पूर्ववत मिळवून घेतली, जैन धर्मीयांनी स्वतःची धर्ममान्यता पूर्ववत मिळवून घेतली. आता धर्ममान्यता नव्यानं मिळत नाही असं काही लोक सांगतात. त्यांना मला सांगायचे 2014ला जैनांनी अल्पसंख्याकांचा मायनॉरिटी रिलीजियस स्टेटस मिळवून घेतला. माहीत नसतंय किंवा माहीत असून सुद्धा तो विषय आपल्याला बोलायला योग्य नाही असं समजून काही लोक वेगवेगळे जे स्टेटमेंट्स देतात, त्याच्यामुळं
त्याच्यावरून मला वाटतं या लिंगायत चळवळीतल्या लोकांनी किंवा याला जाणून घेणाऱ्यांनी आपलं मत बनवायचं नसतं. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मी परत एका वाक्याला आणखी मागच्या विषयावर जातो आणि पुन्हा पुढे येतोय की आत्ताच्या काळामध्ये चालू परिस्थिती जर पाहिली आपण, ठीक आहे, मला एखाद्या कोणाचंही म्हणायचं नाहीये, परंतु आत्ताच्या काळामध्ये मित्रांनो आरक्षण ही बघा मिळू नये असं माझं म्हणणं नाही, पण आरक्षण ही खूप अवघड कोट्यातली बाब आहे, खूप दूरची आहे, खूप कठीण आहे. बट धर्ममान्यता ही संविधानाच्या नियमानं मी हक्कानं ठामपणे सांगू शकतो की मिळायला काहीही अवघड, फक्त आमची एकमुखी मागणी गेली पाहिजे. एकमुखी म्हणजे हे सगळे बाकीचे आमचे विरोधक शत्रुत्व सुद्धा या वाचाचा पार्ट नाही. सर्वसामान्य माणसानं, काही लोक जाणीवपूर्वक, मला माहित आहे आपल्या घटनेमध्ये एखाद्याला एखादी गोष्ट मागण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, पण एखाद्याला एखादी गोष्ट देऊ नका तुम्ही त्याला असं म्हणण्याचा हक्क नाहीये. परंतु हे आमच्या निदर्शनास आलं. आमचे जेव्हा लिंगायत धर्ममान्यतेचे मोर्चे मोठ्या प्रमाणामध्ये निघायला लागले, ज्यांनी आमच्यावर मालकी हक्क दाखवला होता, एक प्रकारची गुलामी, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा गुलामी आम्हा लिंगायतांच्या डोक्यावर ठेवली होती, ते आम्हाला या पद्धतीनं वागवत होते. आम्ही सुद्धा अज्ञानापोटी त्यांच्याच मागे फिरत होतो. त्या लोकांनी, ठीक आहे, त्यांनी कोणता मागावं ते त्यांचा विषय, परंतु त्यांनी लिंगायत धर्माला मान्यता देऊ नये अशा प्रकारचे मोठ्या बैठका घेतलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. अर्थात यांना घटनेचं नॉलेज नसावं किंवा असलं तरी त्याची ते पर्वा करत नसावे, कारण असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुम्हाला ठीक आहे, काय मागायचं तुम्ही मागा, परंतु अशाही प्रकारच्या बाबी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून हा लिंगायत धर्म आणखी एका पद्धतीने सांगतो मी कशा प्रकारे वेगळा आहे तो. लिंगायत धर्माचं गेल्या 100-150 वर्षाखाली कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर या धर्माचं तत्वज्ञान सगळं जे अदृश्य होतं ते काढण्याचं काम डॉक्टर फ.गो. हळकट्टींनी केलं. आणि त्यांनी जेव्हा हे वचन साहित्य सापडलं, पारतंत्र्याचा काळ होता, त्यांनी हे वचनाचे गाठोडे लिहून ज्या प्रेस होत्या इंग्रजांच्या त्यांना दिल्या आणि ते म्हणाले की हे छापून द्या. त्यांना वचन पितामह असं म्हटलं जातं. त्यांना ते दिल्या आणि त्या छापण्याचे पैसे म्हणून एक 500 रुपये दिले त्या काळात. त्यांनी ते वाचलं इंग्रजांनी, जिज्ञासू आहेत, चिकित्सक आहेत, त्यांनी ते वाचलं. आणि घटना आपण लक्षात ठेवा की काही दिवसानंतर ते तसंच वचनाचं गाठोडं आणि ते 500 रुपये त्या ख्रिस्ती मशिनऱ्यांनी फ.गो. हळकट्टींना परत दिले. का दिले? त्यांनी सांगितलं की आम्ही हे छापू शकत नाही. आता का छापू शकत नाही? ते म्हणाले की जर हे आम्ही छापलो, हे तत्वज्ञान एवढं श्रेष्ठ आहे की जर हे आम्ही छापलो तर आमच्या धर्माचं महत्व कमी होईल आणि हा धर्म पुढे येईल. हे स्पीडीने सांगतोय म्हणून आपल्याला हे असं कुठं असते का असं वाटेल, पण थोडंसं स्पीडीने सांगतोय. आपण थोडासा विचार करावा. त्यांच्या त्या ख्रिस्ती मशिनऱ्यांच्या हाताला कोणतं वचन लागलं होतं? ते वचन आहे का आपण, म्हणजे नक्की कळेल आपल्याला की हे बाब सत्य आहे. कोणतं वचन लागलं होतं? हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा, ऐसे न म्हणवी देवा, हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा, ऐसेची मज म्हणवावे, आपुल्या महान घरचा पुत्रची मज म्हणवावे. पुढं लसून म्हणजे एवढं समतेचं, ममतेचं, घरचा पुत्र मानणारं हे तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान जर जगामध्ये गेलं तर मग आम्ही भेदभाव करणारे लोक पुण्या कोपऱ्यात जाऊन पडू. आणि म्हणून एवढ्या मोठ्या समतेचा हा धर्म आहे आणि हा वर आला तर कसं होईल, म्हणून त्या बिचाऱ्यांनी, बरं झालं ते ख्रिस्ती मशिनरी होते, बिचाऱ्यांनी गाठोडं वचनाचं आणि 500 रुपये परत दिले. आमचे दुसरे कोणी बांधव जर असते इथे धर्मीय तर ते जाळले असते तिकडच. इतिहास माहित आहे आपल्याला. आणि म्हणून एवढं युनिक तत्वज्ञान असणारं हे
या लिंगायतांचं आहे आणि म्हणूनही हा लिंगायत धर्म वेगळा आहे इथपर्यंतच नाही थांबत मी. आता आपल्याला या ठिकाणी मी आता सांगत होतो की हे वचन साहित्याचं बोलतोय मी. इष्टलिंग बोललो मी थोडक्यात आपल्याला सांगितलं की इष्टलिंग हे दुसरं कोणाकडेच नाही. आणि काही तर लोकांनी आता सांगितलं की नाही म्हणे आम्ही ते हिंदूच आहेत असं म्हणा. बाबा कुण्या हिंदूंच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे? नाही, हिंदू तर आम्ही आहेत हो. संस्कृतीनं या भारतामध्ये राहणारे सगळे हिंदुस्थानमध्ये राहणारे हिंदूच आहेत. शीख सुद्धा हिंदू आहे, बौद्ध हिंदू आहे, जैन हिंदू आहे, हे सगळे आहेत. नाही कोण हिंदू संस्कृती कोण नाकारत नाही. आज आपणा सर्वांना माहित आहे आणि मी मागे म्हणालो की राष्ट्रनिष्ठेचा मुद्दा तर हा धर्मावर आधारित कधीच असू शकत नाही. कारण या देशाचे महामहिम गृहमंत्री आहेत आमचे अमितजी शहा, हे जैन धर्माचे आहेत ना. त्यांची राष्ट्रनिष्ठा कमी आहे का? मग त्यांची राष्ट्रनिष्ठा जर कमी नसेल तर माझ्या लिंगायतांच्या राष्ट्रनिष्ठेवर का संशय घ्यायचा? असू शकत नाही असं, हे आपलं अज्ञान आहे. ठीक आहे, शहाण्याला म्हणजे आपल्याला जास्त चर्चा करताना जायची गरज नाहीये. हे सगळं खूळ आहे. म्हणजे कुणाला तरी कुठला तरी हक्क मिळू नये. काही बदमाश लोकांना असं वाटतं, चुकीच्या लोकांना असं वाटतं की चला याच्या वाट्याचं सुद्धा आपणच आणू, असं म्हणणाऱ्यांना वाटतंय की हा याच्यातून बाहेर नाही गेला पाहिजे, ह्याला वेगळं नाही मिळालं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, परत एकदा मी आणखी आठवण देऊन सांगतो की माझा आरक्षणाला कुठलाही विरोध नाही, परंतु धर्ममान्यता ही महत्वाची. 2014ला इथे मोठे मोठे बॅनर लावले आम्ही किंवा आज जे आरक्षण मागतात त्यांनी सुद्धा, की आमच्या शासनाने सगळ्या मागण्या मान्य केल्या आरक्षणाच्या. 14 ते 18, 20, 4-5 वर्षामध्ये अशा कुठल्या नवीन मागण्या आमच्या निघाल्या? काय बोलतोय मी? त्यांना पक्क माहित आहे की लोकांच्या लक्षात राहत नाही आणि म्हणून हे जसं होईल तसं सोयीप्रमाणे वेगवेगळे स्टेटमेंट्स आणि वेगवेगळ्या ह्याच्यावर लोकांचा मुआब घेऊन पळायचं काम करतात. प्रत्येक मोर्चामधली एकच मागणी आमची स्वतंत्र धर्म मान्यतेची. माझं आपणा सर्वांना आव्हान आहे की सगळ्या धर्म मान्यतेच्या मोर्चांचे जे निवेदन आहे ते मिळवा. माहितीच्या अधिकारात कुठून मिळतील किंवा कसे मिळतील मिळवा. कुठल्या कुठल्या मोर्चामध्ये धर्ममान्यतेची मागणी झाली आणि कुठल्या मोर्चामध्ये धर्ममान्यतेला फाटा दिलाय हे जर आपणच शोधलं तर आपल्या सुद्धा लक्षात येईल की कोण कुठं योग्य काम करते आणि कोण अयोग्य काम करते. मला त्याच्यावर जायचं नाहीये. मी फक्त या ठिकाणी लिंगायतांच्या धर्ममान्यतेची गरज याबद्दल बोलतो. आता गरजेमध्ये तर 30-32 बाबी आहेत, या पुस्तकात सुद्धा आहेत किंवा कुठेही मिळतील, की धर्ममान्यता मिळाल्यानंतर साधे आपल्याला माहितच नाही. आपण इतर धर्माचे मायनॉरिटी रिलीजनचे स्टेटस आपल्याला माहित आहेत, फायदे माहित आहेत. मी फार काही त्याच्याबद्दल सांगणार नाही कारण ते आपल्याला कुठेही मिळू शकेल. पण त्याची गरज काय आहे ह्याच्यावर मी फोकस करतो. आपल्याला ते वाचूनही कळेल की त्याची गरज आहे. परंतु हे कशा प्रकारचं तत्वज्ञान आहे, आम्ही कशा प्रकारे एक चांगला इतिहास आमचा असताना, एक चांगलं आमच्याकडं बरंच काही चांगलं असताना आम्ही याला सोडून कुठं भटकायला लागलो. आणि म्हणूनही मला या बसवण्णांच्या विचाराबद्दल किंवा या शरणांच्या बसवादी शरणांच्या विचाराबद्दल एक असं म्हटलं जातं. आणखी एका दृष्टीने सांगेन की मी हा कायकाचा श्रमाधारित धर्म आहे. या धर्माचं स्लोगनच आहे कायकवे कैलास. काम करा, कष्ट करा. असेही काही धर्म पाहिलेत आपण. मी थोडासा खोलात जातो. काही गोष्टी आपल्याला नेहमी ऐकायला मिळालेल्या नसतील. काही धर्मांची अशी धारणा आहे की डोक्यावर ओझं घ्यायचं नाही, कमरेमध्ये वाकायचं नाही. काय अर्थ आहे याचा? साधा अर्थ आहे की कष्ट करायचं नाही. आणि कष्ट करायचं नाही तर मग काय करायचं? दुसऱ्यांच्या कष्टावर जगायचं. दुसऱ्यांच्या कष्टावर जगायचा हा एक सांगणारा धर्म आणि स्वतःच्या कष्टावरच जगायचा हा सांगणारा दुसरा धर्म, हे दोन धर्म एकच कसे असू शकतात हा माझा प्रश्न आहे.
कारण म्हणतो आम्ही हे बी एकच आहे, काय ते हे धर्म एकच आहे. आणि कसा असू शकतो जो धर्म कष्टच सांगत नाही, उलट डोक्यावर ओझं घेऊ नका, कमरेत वाकू नका, ह्या गोष्टी सांगणारा आणि कायक हाच कैलास कसं सांगू शकेल? हे दोन धर्म कसे एक असू शकतात? या सर्व बाबींच्या ह्याच्यानं एक शरण धर्माची एक हे आहे, याबद्दल एक सांगितलं जातं नेहमी की आई वडिलांची संपत्ती ही शिळ्या अन्नासारखी आहे. लक्षपूर्वक आहे का? मी थोडंसं याबद्दल चिंतन आपणा पाशी देऊ शकतो. आई वडिलांकडून मिळालेली संपत्ती ही शिळ्या अन्नासारखी आहे. सासू सासऱ्यांकडून मिळालेली संपत्ती ही विटलेल्या अन्नासारखी आहे, विटलेलं अन्न. आणि दुसऱ्यांची परक्यांची जी संपत्ती आहे ती प्रत्यक्ष विषासारखी आहे. आता चौथा आहे का? तिन्ही लक्षात ठेवा. आणि चौथा आहे का? आई वडिलांकडून मिळालेली संपत्ती ही शिळ्या अन्नासारखी आहे, सासू सासऱ्याची संपत्ती ही विटलेल्या अन्नासारखी आहे, परक्यांची संपत्ती दुसऱ्यांचं लुटलेलं भ्रष्टाचार सगळं हे केलेलं हे प्रत्यक्ष विषासारखं आहे. आणि स्वतःच्या मेहनतीची कष्टाची कमाई ही ताज्या फ्रेश अन्नासारखी आहे. काय खायचं हे ठरवा, काय खायचं हे ठरवा. शिळं अन्न, विटलेलं अन्न, प्रत्यक्ष विष आपल्याला माहित आहे. लुटून 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 लुटणारा संपतो, ज्याला लुटतो आपण तो नाही संपत. या देशातला माझा शेतकरी, आत्ता तुम्ही पाहिला असेल या लॉकडाऊन मध्ये अनेक वस्तूंचे भाव वाढले, दुप्पट झालेत, दीडपट झालेत, सगळ्यांचे भाव वाढलेत, एकाच बाबींचे भाव कमी आहेत. माझ्या शेतकऱ्यांचा जो माल येतो ना मार्केटमध्ये, बघा भाजीचे काय भाव आहेत, निम्म्या किमतीला भाजी चालली, तरीही बिचारा धीर सोडत नाहीये, हिंमत हरत नाहीये. परंतु हे सगळं बाकीचं असणारे सुद्धा एक दिवशी हेच संपून जातात, एक दिवशी हेच संपून जातात. आणि म्हणून मला म्हणायचं की हा लिंगायत धर्म वेगळा आहे. कायक आणि दासोह हे दोन त्याचे सिद्धांत आहेत. आम्ही कायक केलं पाहिजे. आणि कायक करत असतानाच आपण पाहिलेत अनेक समाजवादी साम्यवादी क्रांत्या पाहिल्या. त्याच्यामध्ये कायकाला, कष्टाला, श्रमाला जरूर महत्व दिलेलं आहे. परंतु त्याबरोबरच दासोहाचा काय प्रश्न? लिंगायत हा कायकासोबत दासोह सांगतो. कारण कमवलेलं सामाजिक भावना समजून, दासोह म्हणजे दान नव्हे मित्रांनो, दासोह म्हणजे दान नव्हे. दान हे अत्यंत वेगळं आहे आणि दासोह हा कम्प्लीट, त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. दानामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिष्ठा असते, ते श्रेष्ठत्व असतं, देणाऱ्याचं घेणाऱ्याचं कनिष्ठत्व असतं. दासोहाचा एका शब्दात मी सांगतो आणि पुढे चालतो. दासोह म्हणजे ज्याला ज्याची जिथं गरज आहे ते अगदी कुठल्याच प्रकारचा अहंभाव न ठेवता देणं. दासोह हा फक्त पैशाचाच असतो असं नाही, ज्ञानाचा असतो, विचाराचा असतो, वेळेचा असतो, त्याला दासोह म्हणतात. तो या लिंगायत धर्मामध्ये आहे. आणि म्हणून आज आपण पाहता की हजारो एकरचे मठ या लिंगायत संस्कृतीमध्ये आहेत. हजारो एकर आहेत त्या मठाला जमिनी. ही कुठून आल्यात? समाजानं दिलेले. दासोह आहे त्या ठिकाणी. आजही अनेक मठामध्ये पहा खूप मोठा दासोह चालतो तिथे. म्हणून मी आपणास आवाहन करेन, कुडल संगम असेल, बसव कल्याण असेल, वार्षिक मोठमोठे कार्यक्रम, आता लॉकडाऊन सोडा या वर्षाचं, पहा, आपण जरूर जा, त्या ठिकाणाला जा, ते समजून घ्या, ते माहीत करून घ्या. कुठली तरी संघटना, कुठला तरी नेता, कोणीतरी सांगतंय म्हणून ठरवू नका. मी तर यापुढे जाऊन मी माझंही आवाहन करेन, मी आज बोलतोय म्हणून माझं ऐकू नका. मी ज्याचे संदर्भ देतोय ते संदर्भ आपण पडताळून पहा. आणि जरूर कुठल्याही क्षणाला काहीही वाटलं, आमच्या परीनं जेवढं होईल, मी सुद्धा असेल किंवा अनेक मान्यवर या विचाराचे आहेत, त्यांना बोला त्यांच्याशी, पण दृष्टिकोन समजून घेण्याचा ठेवून बोला. आडवं लावण्याचं म्हणून बोलू नका, कारण त्यातून साध्य काही होणार नाही. असो, मी या ठिकाणी
महात्मा बसवण्णांनी किती वचनामध्ये स्वतःला किंवा या धर्माला बांधून घेतलंय याच्याबद्दलच आपण सांगतो की या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी एक व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली बसवण्णांनी. त्याला आपण जंगम व्यवस्था असं म्हणतो. जंगम म्हणजे जात नाहीये आणि लिंगायत म्हणजे सुद्धा जात नाहीये. मी आपणास आवर्जून सांगू शकतो लिंगायत ही जात नाहीच, लिंगायत हा धर्मच आहे. 14चा संदर्भ मी आणखी देतो, 2014चाच. राज्य मागासवर्ग आयोगाने सरळ सांगून टाकलेलं आहे की लिंगायतांना, बघा शब्दाला घ्या, लिंगायतांना आरक्षण मिळू शकत नाही. रिझन आहे त्याचं, लिंगायत ही जात नव्हे तर लिंगायत हे जातींचा समूह आहे. त्यांनी धर्म आहे असं म्हटलेलं नाही, परंतु त्यांनी सांगितलं की जातींचा समूह आहे. जातींचा समूह याचा अर्थ तेच तर आम्ही मागतो ना. मग इकडे जात नाही म्हणायचं, आरक्षण नाकारायचं आणि इकडे धर्म द्यायचं नाही, म्हणजे काय आहे? म्हणून मग आता आम्हाला अनुयायांनाच विचार करावा लागेल की काय आहे आणि त्याप्रमाणे हे करावं लागेल. मी आपल्याला सांगितलं की अनेक लोकांनी आम्हाला धर्ममान्यतेच्या संदर्भानं पाठिंबे दिलेले आहेत. त्यामध्ये अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे तुमचा धर्म आहे तर तुम्ही घेऊ शकता, मिळवू शकता. म्हणजे विरोध आम्हाला कोणी केलेला नाहीये धर्म मान्यतेला. त्या बऱ्याचदा आपण म्हणतो की जास्त लोक जेव्हा एखादी गोष्ट सांगतात ना तेव्हा ती सत्य असते. पाचामुखी परमेश्वर आम्ही नेहमीच म्हणतो असं. कारण 1-2 माणसं सांगितली तर त्यामध्ये असत नाही, पण 5, 10, 5, 50, 100 लोक. म्हणून अनुभव मंडपामध्ये 770 शरण होते आणि ते चिंतन मंथन करायचे आणि ते आपल्या या धर्माच्या अनुषंगानं विचार करायचा. वचन सुद्धा निर्माण होत असताना वचन निर्माण करायचं, त्याच्यावर चिंतन व्हायचं, ते आचरणाला योग्य आहे का बघायचं आणि जर योग्य असेल तरच त्याची वचन म्हणून नोंद व्हायची. अनुभव मंडप, वचन साहित्य, इष्टलिंग हे वेगळ्या बाबी. अष्टावरण वेगळं आहे, पंच आचार वेगळे, षटस्थल वेगळे. फक्त एक समजून घ्यावं लागेल आपल्याला की रूढ अर्थानं जे अष्टावरण आहे ते अगदी चुकीचं आहे. त्याचे बेसिक अर्थ समजून घेतले पाहिजे. रूढ अर्थानं जे पंच आचार आहेत आणि षटस्थल ह्या बाबी समजून घ्यायच्या. काय एकदा समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला लिंगायत धर्मसंस्कृतीचा अभ्यासच करावा लागेल, समजूनच घ्यावं लागेल आणि मग कळेल की तो धर्म आहे की नाही. समजून काहीच घ्यायचं नाही आणि त्याबद्दल स्टेटमेंट जर केली तर त्याला ते होणार नाहीये. आणखी एका दृष्टीनं मला कधी कधी प्रश्न पडतो की लिंगायत हा धर्मच आहे, कारण इतर धर्मीयांनी कोणी माझ्या महापुरुषांचा इतिहास उजागर केलेला नाहीये. मला लिंगायतांच्या गौरवशाली राजघराण्यांचा इतिहास मी जेव्हा पाहिला त्यावेळेस बेळवडीची मल्लम्मा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बहीण मानलेला आहे. केळदीची चन्नम्मा जिनं छत्रपती राजाराम महाराजांना औरंगजेबापासून संरक्षण दिलेलं आहे. कित्तूरची राणी चेन्नम्मा जिनं इंग्रजांना 2 वेळेस लढाईमध्ये हरवलेलं आहे. ह्या तीनही वेगवेगळे आहेत. मग हे एवढे पराक्रमी गौरवशाली असताना यांचा का आमच्या इतिहासामध्ये उल्लेख नाहीये? कारण काय? का नाही? यांना माहित नाही का? आणि म्हणून मग एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माचं कसं सांगतील? असो, या पद्धतीने मी सगळ्या घटना आज आपल्याशी बोलतोय कारण मला माहित आहे आपण ऐकणारी सगळी माणसं ही जाणकार आहात. मला आपल्या मनामध्ये फक्त क्लू निर्माण करून द्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण चिंतन मंथन करायचंय. भलेही ठीक आहे कुठं अडचण आली असेल ती माझ्याशी किंवा अनेक आपली माणसं आहेत, विद्वान आहेत, अभ्यासू आहेत, त्या सर्वांशी आपण बोलावं आणि आपला विषय क्लिअर करून घ्यावा. आणि या धर्ममान्यतेच्या या काळामध्ये किंवा या मुद्द्याला आपण अगदी, कारण आता जे एवढं मोठं काम झालेलं आहे हा नेहमीच होण्याचा हा विषय नाहीये आणि म्हणून हे काम आपण करावं या संदर्भाने मी आपणाशी बोलणार आहे. त्यानंतर लिंगायत
प्रचारासाठी आणि धार्मिक कार्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र मठ संस्था आणि जंगम व्यवस्था आहे. अशी जंगम व्यवस्था ही इतर धर्मामध्ये नाहीये. ही सुद्धा एक प्रकारचं वेगळेपण आहे. इतर धर्मामध्ये पाहतो, आता सांगितलं कोणीतरी की आम्ही सगळ्यांनी हिंदूच म्हणा. अरे होय बाबा, आम्ही हिंदूच आहेत, परंतु आम्ही लिंगायत आहेत ना धर्माने, संस्कृतीने हिंदू आहेत. कारण अशा प्रकारची जंगम व्यवस्था ही हिंदूमध्ये नाहीये ना. बाकी मठ व्यवस्था, शिवाचार्य व्यवस्था, पंचाचार्य व्यवस्था ठीक आहे, आज हे वेगळ्या पद्धतीने काम करत असते, व्यक्त मठ व्यवस्था. परंतु ही निर्मिती याची कशासाठी झालेली आहे? या लिंगायत धर्माच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी झालेली आहे. आणि म्हणून त्याचाही विचार होणं या ठिकाणी गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी सांगितलं की लिंगायत ही कुठल्याही धर्माची जात किंवा पंथ नाहीये, तर लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे. आणि तो धर्माची बघा घटनेमध्ये तरतूद आहे, प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. आणि तो धर्मच नाकारण्याचा अधिकार असा असू शकत नाही. आणि म्हणूनही या दृष्टीनं हे झालं पाहिजे. या ठिकाणी एक वचन मी आपल्याला सांगू इच्छितो, म्हणजे कुठलंही काम करत असताना कशा प्रकाराने केलं पाहिजे. झालं, मी अगदी थोडक्यात घेणार आहे. कुठलंही काम करताना कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे. बेमन से करणे पण नष्ट हो गए. बेमन, बेईमानी, चुकीनं केलं की ते नष्ट करणारे नष्ट होऊन गेले. सत्पात्र को न देने से नष्ट हो गए. योग्य ठिकाणी जर नाही दिलं तर तेही नष्ट झाले. करणे देणे में प्राथमिकता हो. करण्यामध्ये, देण्यामध्ये, कृतीमध्ये, विचारामध्ये जर प्राथमिकता असेल तर कुडल संगम देव हे कुडल संगम देव में समाज आहे. मला एकच सांगायचंय, काम कितीही करा, प्रामाणिकपणे करा, काम आपलं परिणाम देईल. खूप मोठं काम जर चुकीच्या पद्धतीने करणार असाल तर ते परिणाम देणार नाही. आत्ता आपल्याला वाटेल ठीक आहे, मला कुठला तरी फायदा होईल, कोणीतरी मला चांगलं म्हणेल, थोडासा प्रतिष्ठेचा फायदा होईल, थोडासा आर्थिकही होईल, हे सगळ्या होतील, परंतु सत्यावर टिकत नाहीये. लिंगायत धर्म हा सत्यम वद आणि सत्यमच्चर असं म्हणणार आहे. सत्यम वद आणि धर्ममचर. का बाबा? सत्यच बोला आणि सत्यच चाला ना, परंतु सत्य बोला आणि धर्माप्रमाणे चला. मला कुठं तरी याच्यामध्ये गफलत वाटते. आणि म्हणून मला असं म्हणायचं की लिंगायत धर्म हा सत्यम वद आणि सत्यमच्चर, सत्याप्रमाणेच वागला पाहिजे, तो वागतोय तो. आणि म्हणूनच हा अशा प्रकारचा धर्म असल्यामुळे, आणि आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकला याबद्दल मी आपणा सर्वांना परत एकदा हार्दिक शरणार्थी सादर करतो आणि थांबतो. जय वसव. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ